मुंबईच्या लोकलमध्ये गर्दी आता अधिकच वाढणार आहे. सेंट्रल रेल्वेने परवाना मिळालेल्या तब्बल 100 विक्रेत्यांना ट्रेनमध्ये सामान विकण्याची परवानगी दिली आहे. रेल्वेच्या कल्याण ते सीएसएमटी मार्गावर फेरीवाल्यांनी दिलेल्या या परवानगीवरून आता हा वाद अधिकच वाढणार असल्याचं म्हटलं जात आहे. सेंट्रल रेल्वेने कंत्राटी पद्धतीने फेरीवाल्यांना लोकलमध्ये विक्रीची परवानगी दिल्यानंतर आता प्रवासी संघटना अधिकच आक्रमक झाली आहे. आधीच जीवघेण्या गर्दीने भरलेल्या लोकलमध्ये फेरीवाल्यांचा प्रवेश हा धोकादायक निर्णय असल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जातोय. या विरोधात आंदोलनाचा इशारा देखील प्रवाशांनी दिलेला आहे. या गर्दीमध्ये हालचाल करणं आता अधिकच कठीण होईल. त्यासोबतच अपघाताचा धोका देखील वाढेल आणि महत्त्वाचं म्हणजे महिलांच्या सुरक्षिततेवर परिणाम होण्याची भीती प्रवाशांनी व्यक्त केली आहे. दरम्यान रेल्वे प्रशासनावर महसूल वाढवण्यासाठी प्रवाशांच्या जीवाशी खेळ केल्याचा आरोप आता प्रवासी प्रतिनिधींनी केलाय. यापूर्वी सुद्धा अशा निर्णयाला विरोध झाल्यानंतर तो मागे घेण्यात आला होता. मात्र पुन्हा तोच निर्णय घेतल्यामुळे आता प्रवाशांमध्ये नाराजी वाढली आहे. प्रवासी संघटनांनी स्पष्टपणे इशारा दिलाय की हा निर्णय जर तात्काळ मागे घेतला नाही तर ते मोठ्या प्रमाणामध्ये यावर आंदोलन छेडतील असा इशारा प्रवासी संघटनांनी स्पष्टपणे दिलाय. दरम्यान फेरीवाले हे अधिकृत परवानाधारक असून नियमांच्या चौकटीत राहून काम करतील असं रेल्वेकडून आता सांगण्यात येत आहे. मात्र तरी सुद्धा प्रत्यक्षामध्ये गर्दीत हे सर्व नियम पाळले जातील का यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल आता अधिकच धोकादायक बनणार का असा प्रश्न आता पुन्हा एकदा चर्चेत आलाय.